सांगितलं होतं. त्यांना सांगितलं नाईक साहेबांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तुम्ही लोकांनी पाळण्याघराबाबत डिसिजन घेतलं नाही, हा या पालकमंत्र्यांचा अवमान आहे. तर त्याच्या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी आज सकाळी मला वाटतं संबंधित विभागाशी मीटिंग केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये ते म्हटले की आज दिवसभरात निर्णय घेणार आहोत. परंतु नाईक साहेबांनी जरी निर्णय दिला, हा खोटारडापणा जो आहे हा तुमच्यापुढे येणं गरजेचं आहे. कशाप्रमाणे प्रशासन जे आहे आपल्या मनाने काम करत आहे ते तुमच्यापुढे पोचणं खूप गरजेचं आहे. कारण अशा अनेक इमारती आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे मला त्याच्यामध्ये अशा सक्षम अधिकारी नसल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा या ठिकाणी नुकसान होतं आहे मोठं. त्यामुळे नाईक साहेबांनी आदेश दिलेत. नाईक साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही जनता दरबार त्वरित सुरू करा. आणि मला माहीत आहे ते कसली वाट बघताय. जर ठराव पाळणाघराचा आहे, मागणी रास्ता आहे, मग अजून कोणाची वाट बघतायत? आयुक्तांची. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की सर तुम्हाला तर माहिती आहे आम्ही काय करू शकतो, आयुक्तांकडेच आहे. याचा अर्थ आपली महानगरपालिका प्रशासक म्हणजे आपण त्यावेळेस जे हिटलर होते त्याप्रमाणे आपले प्रशासक हिटलर आहेत का, असा प्रश्न आता आमच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला आहे.